जर तुमचं ग्रॅज्युएशन ॲग्रीकल्चर मधून किंवा अलाइड ब्रँच मधून झालं असेल किंवा सुरू असेल, तर हा व्हिडिओ म्हणजेच पुढचे 15 ते 20 मिनिटं तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आतापर्यंत जी माहिती तुम्हाला कधीच ऐकायला बघायला मिळाली नाही, अशी माहिती आज मी तुमच्या समोर घेऊन येतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये जेवढे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करताय किंवा झालंय, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व करियर अपॉर्च्युनिटीज सांगतोय. मग त्यात तुमच्या नोकरीच्या संधी आल्या, बिझनेसच्या संधी आल्या, पार तुम्ही फॉरेनला जाऊन काय शिक्षण घेऊन कुठली नोकरी मिळवू शकता, या संदर्भात सुद्धा संपूर्ण इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मिसाळ. बँकिंग एक्झाममध्ये मागील 13-14 वर्षांपासून मी बँकिंग सेक्टरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थी आमच्या मार्गदर्शनाखाली जे आहेत ते यश मिळवून विविध बँकिंग आणि बँकेतर फील्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार कृषी सेवक असतील, त्यानंतर ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर असेल, AFO म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर सध्या काही तालुका कृषी अधिकारी सुद्धा आमच्या मार्गदर्शनाखाली सिलेक्ट होऊन आता सध्या ते वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत आहेत. असो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना 2 प्रकारे नोकऱ्या मिळवता येतात किंवा 2 प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. एक ॲग्रीकल्चर ॲज अ ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून. मी एक ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट झालेला आहे, विद्यार्थी आहे. तर मी नेमकं कुठे-कुठे जाऊ शकतो आणि मी ॲग्रीकल्चर सोबत-सोबत एक जनरल ग्रॅज्युएट सुद्धा आहे. म्हणजे मी फक्त ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट हा माझा वेगळा ॲडव्हांटेज आहे आणि मी ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट ॲज वेल ॲज जनरल ग्रॅज्युएट हाही एक मला बेनिफिट आहे. तर ते या दोन्ही मुद्द्यांवर आपण इत्थंभूतपणे माहिती घेऊया. सुरुवातीला आपण जाणून घेऊ की ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून मी कुठले-कुठले अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे आहे आणि त्यानंतर सेकंड हाल्फमध्ये व्हिडिओच्या आपण जाणून घेऊ की ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटला जनरल ग्रॅज्युएट म्हणून सुद्धा कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळं परत एकदा सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटला जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब पाहिजे असतील, नोकरी पाहिजे असेल, तर नोकरीसाठी गव्हर्नमेंट सेक्टर हा एक पर्याय, सेमी गव्हर्नमेंट सेक्टर हा एक पर्याय आणि प्रायव्हेट सेक्टर हा एक पर्याय. नोकरी पाहिजे असेल तर. ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर ते नेमके काय करू शकतात? ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटला फर्दर एज्युकेशन घ्यायचं असेल, MCRच्या माध्यमातून, ICRच्या माध्यमातून MSc करायचं असेल, तर नेमकं काय? आणि ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटला जर फॉरेनला जाऊन एज्युकेशन घेऊन तिथं जॉब करायचा असेल, तर काय पर्याय? हे 5 स्टेपमध्ये आपण एकदा व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. तर बघा, पहिली स्लाईड आहे किंवा पहिला मुद्दा आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला कुठे-कुठे जॉब मिळवता येतो. तर बघा, बँकिंगमध्ये ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून तुम्ही येऊ शकता. ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून किंवा ॲग्रीकल्चर ऑफिसर म्हणून तुम्ही MPSCत पण जाऊ शकता. त्यानंतर कृषी सेवक म्हणून जाऊ शकता. ॲग्रीकल्चर असिस्टंट म्हणून जाऊ शकता. त्यानंतर सोबत-सोबत तुम्ही ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जॉब मिळवू शकता. MPSCच्या माध्यमातून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, सेंट्रल वेअर हाऊसिंग आहे, त्यानंतर इफ्को नावाची एक कंपनी आहे, क्रिबको आहे, त्यानंतर नाथ सीड्स नावाची कंपनी आहे. कंपन्यांमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये पण महाबीजमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता. तर एवढे सेक्टर जे आहेत, हे आहेत गव्हर्नमेंट सेक्टरच्या माध्यमातून. मग गव्हर्नमेंट सेक्टर सोबत-सोबत जर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटमध्ये जायचंय, जसं सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतं बँकिंग सेक्टर. मग बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही स्पेशल तुमच्यासाठी पोस्ट आहे ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर. ही नॅशनलाइज बँकांमध्ये जेवढ्या सध्या 11 नॅशनलाइज बँका आहेत SBI सोडून, त्याच्यामध्ये तुम्ही AFO होऊ शकता. त्यानंतर सोबत-सोबत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण ॲग्रीकल्चर ऑफिसरची पोस्ट 2016 मध्ये भरली गेली होती. त्यानंतर पोस्ट नाही भरली गेली, पण SBI मध्ये पण आहे. त्यानंतर नाबार्डमध्ये तुम्ही जाऊ शकता ॲज अ ग्रेड A ऑफिसर म्हणून. नाबार्डमध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट इथेही तुम्ही जाऊ शकता. सोबत-सोबत ग्रामीण बँकांमध्ये स्केल 2 ची ऑफिसरची एक्झाम होते आणि स्केल 1 ची पण होते. स्केल 1 ला प्राधान्य दिलं जातं ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटला आणि स्केल 2 मध्ये स्पेशल ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसरची पोस्ट भरली जाते. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असेल, IBPS मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असेल किंवा SBI मध्ये क्लर्क असेल, SBI मध्ये PO असेल. तर हे झालं बँकिंग सेक्टरमध्ये. एखादा विद्यार्थी म्हणेल, "सर, मला रिसर्चमध्ये जायचंय. मला फर्दर एज्युकेशन घेऊन रिसर्च करायचं आहे."
किंवा मला टीचिंग फील्डमध्ये जायचंय. तर बघा, या केसमध्ये तुम्ही ICR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च याची एक्झाम होते. इनिशियली एंट्रन्स टेस्ट होते. ICR असेल किंवा MCR असेल, या 2 PGCETच्या एक्झाम्स होतात. या एक्झाम देऊन तुम्ही आयदर ICRच्या माध्यमातून तुम्ही भारतामध्ये जेवढे ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, तिथं कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही MCRला ICRच्या माध्यमातून MSc ॲग्रीकल्चर करू शकता. किंवा जर तुम्हाला स्टेट लेव्हलला करायचंय, तर महाराष्ट्रामध्ये ज्या 4 युनिव्हर्सिटीज आहेत, इथं जर तुम्हाला MSc करायचं असेल, तर मग तुम्ही MCRच्या माध्यमातून एक्झाम देऊन PGCETच्या माध्यमातून MSc करू शकता. सोबत कृषी विज्ञान केंद्र आहे, इथं तुम्ही रिसर्चच्या माध्यमातून जाऊ शकता. ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, इथं तुम्ही रिसर्च करू शकता. MSc ॲग्री बद्दल बोललो. त्यानंतर पुढे जाऊन MSc ॲग्रीकल्चर नंतर PhD सुद्धा तुम्ही करू शकता. तर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की सर मला फर्दर एज्युकेशन, मला ॲग्रीकल्चरमध्येच खूप इंटरेस्ट आहे. मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, पण माझ्या फील्डशी रिलेटेड पाहिजे, रिसर्च रिलेटेड पाहिजे. मग तुम्ही MSc ॲग्रीकल्चर करा, त्यानंतर PhD करा. मग तुम्ही टीचर बनू शकता, लेक्चरर, प्रोफेसर ज्याला म्हणतो आपण. युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पदांवर जाऊ शकता या पद्धतीने. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये, सर माझ्याकडे फार जास्त वेळ नाहीये, मला अभ्यास करायचा नाहीये, मला इमिडिएटली जॉब पाहिजे, घरची परिस्थिती तेवढी चांगली नाहीये, तर मग मला पटकन जॉब मिळेल का? तर हो, प्रायव्हेट कंपनीजमध्ये सीड कंपनीज आहेत, फर्टिलायझर कंपनीज आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजीच्या कंपनीज आहेत, जसं की ट्रॅक्टर रिलेटेड काही फार हे असेल, टेक्नॉलॉजी असतील, तर इकडं तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. सोबत ॲग्रोनॉमिस्ट असेल, टेरिटरी मॅनेजर असेल, टेक्निकल ऑफिसर असेल, म्हणजे या 3-4 ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ ह्या पोस्ट म्हणून तुम्ही सुद्धा जाऊ शकता. याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे, ही डायरेक्ट इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन असतं. मागच्या ज्या पोस्ट तुम्ही बघितल्या, सपोज तुम्हाला जर इकडे जायचंय, तर मग तुम्हाला काही केसमध्ये प्री द्यावी लागू शकते, मेन्स द्यावी लागू शकते. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जर तुम्हाला जायचं असेल, तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल, तर स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असेल, इथं तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागेल. वर्ष 2 वर्ष इन्व्हेस्ट करावे लागतील आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होईल. इथं रिसर्चमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला 2-3 वर्ष हायर स्टडीज करावं लागेल, मग तुम्हाला रिसर्चमध्ये अपॉर्च्युनिटीज आहे. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की सर BSc ॲग्रीकल्चर झाल्यानंतर मला अभ्यासच करायचा नाहीये आणि मला डायरेक्ट जॉब पाहिजे, तर मग तुम्ही बाळांनो प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जाऊ शकता या पोस्टच्या माध्यमातून. सुरुवातीला यांचा पगार कमी असतो, फील्ड जॉब असतो, पण हळूहळू यांचाही पगार वाढत जातो, जॉबही परमनंट होत जातो आणि नंतर ग्रोथ पण चांगली होते. तर एखाद्याला वाटतं आपलं करिअर इथपासून करायचंय, तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी सेक्टर. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की सर मी स्वतः काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आणि मीच माझा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करतो किंवा एखादा स्टार्टअप सुरू करतो. मग या केसमध्ये ड्रोन आहे, प्रिसिजन फार्मिंग आहे, त्यानंतर GIS आहे, त्यानंतर फार्म डेटा अनालिसिस आहे, ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सी आहे. असं एखादा स्वतःचं स्टार्टअप म्हणा, स्वतःचा सेटअप म्हणा, स्वतःचं शॉप म्हणा, स्वतःचं ॲग्री क्लिनिक टाईपमध्ये तुम्ही सुरू करू शकता. तसं ॲग्री क्लिनिकमध्ये आपण पुढे बोलणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही स्वतःचा बिझनेस, स्वतःचं स्टार्टअप सुद्धा करू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे नॉलेज चांगलं आहे, तुम्हाला फर्दर एज्युकेशन घ्यायचं नाही आणि तुमच्या गावाच्या आसपास, तुमच्या घराच्या आसपास तुमचा जॉब किंवा तुमचा सेटअप असावा, तर या फील्डमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर एखाद्याला वाटतंय की सर मला स्वतःची फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री चालू करायची आहे. याला पण भरपूर स्कोप आहे. जसं की तुम्ही सह्याद्री ॲग्रो बघता. नाशिकची सह्याद्री ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी आहे किंवा आता गव्हर्नमेंट सुद्धा बऱ्याच फार्मर प्रोड्युसर कंपनीला पुश करतं. तुम्हाला सांगतं की कोल्ड स्टोरेज बनवा. यासाठी गव्हर्नमेंट बरेचदा सबसिडी देतं. तुम्हाला फूड चेन मॅनेजमेंट करायचं असेल, त्यासाठी गव्हर्नमेंट किंवा बँकेच्या माध्यमातून सबसिडी देतं. सिडबी नावाची एक बँक आहे. त्याच्यातून बरंच ॲग्रीकल्चर बिझनेससाठी किंवा ॲग्रीकल्चर फूड इंडस्ट्रीसाठी, फूड चेनसाठी, प्रोसेसिंग युनिटसाठी बऱ्यापैकी फंड मिळतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला काही प्रमाणात सबसिडी सुद्धा अवेलेबल असते. तर याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह असेल, प्रोक्युरमेंट ऑफिसर असेल, तुम्ही आयदर जॉब करू शकता किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस सुद्धा करू शकता. फूड इंडस्ट्रीमध्ये 2 पर्याय आहेत. एखाद्या कंपनीत तुम्ही जॉइन व्हा किंवा स्वतःचं एखादं युनिट
स्टार्ट करा. तर इकडे सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल, प्रोसेसिंग, प्लांट मॅनेजर असेल, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा जॉब किंवा स्वतःचा बिझनेस जो आहे तो या केसमध्ये सुरू करू शकता. आता नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर इथं ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटपेक्षा इथं ॲडव्हांटेज जास्त मिळतो फूड सायन्सवाल्यांना किंवा ॲग्रीकल्चर अलाइड ॲक्टिव्हिटीजवाल्यांना जास्त स्कोप मिळतो. त्याच्यामागचं रिझन असे फूड मॅनेजमेंटमधून किंवा फूड इंडस्ट्रीमधून, फूड प्रोसेसिंगमधून ज्यांचं स्पेशलायझेशन झालंय अशा लोकांना इथे जास्त स्कोप असतो. बाकी प्लेन BSc ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट असेल किंवा ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल, त्यांना फार्म मेकॅनिझममध्ये वगैरे चांगला स्कोप आहे. आता एखाद्याला वाटतं की मला टीचिंगमध्ये यायचंय. एखादा व्यक्ती म्हणेल, "सर मला ना टीचिंग आवडते." तर मग टीचिंगमध्ये पण तुम्ही तुमचं करिअर करू शकता. जसं की लेक्चरर असेल, असिस्टंट प्रोफेसर असेल, ट्रेनर असेल. पार तुम्ही स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुद्धा सुरू करू शकता रिलेटेड टू ॲग्रीकल्चर. बरेच विद्यार्थी असे आहेत किंवा बरेच लोक असे आहेत की जे MCRचे क्लास चालू करतात. कोणी ICRचा क्लास चालू केलाय. कुणी कृषी सेवकचं कोचिंग सुरू करू शकता. त्यासाठी जर इनिशियल तुमचा सेटअप चांगला असेल, तुम्हाला चांगला बेस तयार असेल, तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही खरंच टीचिंगमध्ये इंटरेस्टेड असाल, तुमचं ॲग्रीकल्चर नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने असेल, तुम्ही सार्थ एज्युकेशनला म्हणजे मला अप्रोच करा. आम्ही तर तुमच्यामध्ये ते चांगलं स्किल असेल, तर त्यालाही चांगला डेफिनेटली चांगल्या पद्धतीने स्कोप देऊ किंवा वाव देऊ. तुम्हाला तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देऊ. तर 101% तुम्हाला इथून सुद्धा बेनिफिट घेता येईल, की जर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर आमच्यासारखा प्लॅटफॉर्म असेल, सारथी एज्युकेशन असेल, सारथी ॲग्रीकल्चर असेल, इथं तुम्ही आम्हाला अप्रोच करून टीचिंगमध्ये तुमचं करिअर जे हे करू शकता. बाकी यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टीचिंगमध्ये हायर स्टडीजकडे जावं लागेल. जसं की पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल, PhD करावं लागेल. जर त्या माध्यमातून तुम्ही गेलात, तर बऱ्याच कॉलेजेसला प्रायव्हेट कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट कॉलेज असतील, इथं टीचरच्या, प्रोफेसरच्या जागा रिकाम्या असतात. इथं तुम्ही 101% अप्लाय करून तिथेही तुम्ही तुमचं करिअर जे हे परमनंटली शिफ्ट करू शकता. सुरुवातीला बेस सुरू होईल तुमचा लेक्चरर पासून, नंतर असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट अशी नॉर्मली हायरार्की असते युनिव्हर्सिटीजमध्ये जर तुम्ही स्वतःचं करिअर जे ते सुरुवात केली तर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आत्ता वाटतंय की हे सगळं ओके सर, मेरा खुद का मालिक बनना है. मेरे को किसी के हाथ के नीचे काम नहीं करना है. मैं दूसरे के ख्वाब पूरे नहीं करूंगा. मैं मेरे खुद के ख्वाब पूरे करूंगा. मी स्वतःचा मालक बनणार आणि मी स्वतःची स्वप्न पूर्ण करणार आणि मला मोठा बिझनेसमन व्हायचंय. तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे तुम्ही व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकता. आता आत्ताचे जर मुद्दे ट्रेंडिंगमध्ये बघितले, तर मी म्हणेल ऑर्गॅनिक फार्मिंग, नर्सरी, डेअरी, पोल्ट्री असेल, फिशरी असेल, सीड प्रोडक्शन असेल, ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सी असेल, म्हणजे ॲग्रीकल्चर क्लिनिक असेल, याला एक चांगला स्कोप सध्या भारतामध्ये आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. इथं जवळ-जवळ 40% जनता जी आहे आपली, ही पूर्ण ॲग्रीकल्चरवर डिपेंड आहे, कंप्लीटली डिपेंड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सोबत-सोबत प्रायमरी सेक्टर असल्यामुळं, प्राथमिक सेक्टर असल्यामुळं सर्व सुरुवात इथून होते. म्हणून आजही तुम्ही बघा गव्हर्नमेंट सेक्टर कॉन्स्टंटली ॲग्रीकल्चरला पुश करत राहतं. जर तुम्ही खरंच स्वतःचा बिझनेस सुरू करू इच्छिता, तर गव्हर्नमेंट तुम्हाला पोल्ट्रीसाठी असेल, त्यानंतर गोट फार्मिंगसाठी असेल, याच्यामध्ये गोट फार्मिंग राहिलं बघा. गोट फार्मिंग असेल, डेअरी असेल, यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी सुद्धा देतं. सबसिडी देतं. आज तुम्ही नॅशनलाइज बँकांमध्ये जा. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सध्या ही स्कीम चालू आहे, की जर तुम्हाला गोट फार्मिंग करायचं असेल, तर गोट फार्मिंगला सध्या सबसिडी आहे. CMEGP नावाची एक योजना आहे. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. PMEGP नावाची एक योजना आहे. चीफ प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. या प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्वतः एखादा बिझनेस सुरू करू शकता. अराउंड 50 लाखांपर्यंत, 25 लाखांपर्यंत यांची लिमिट आहे आणि काही पार्ट जो आहे तुम्हाला द्यायचा आहे, काही पार्ट बँक देते आणि काही पार्ट तुम्हाला सबसिडीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट सुद्धा देतं. जर तुम्ही खरंच जेन्युइनली हा बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, तर जवळच्या नॅशनलाइज बँकांमध्ये, जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करा. ग्रामीण बँकांमध्ये संपर्क करा. नाबार्डच्या ऑफिसला तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल, तर भरपूर अपॉर्च्युनिटीज बाळांनो तुम्हाला या माध्यमातून आहे. तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे व्यवसाय जर स्वतः करायचा असेल आणि थोडा फंड तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमची स्वतःची मानसिकता असेल, की मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर 100% या माध्यमातून तुम्ही सुद्धा जाऊ शकता बिझनेसच्या माध्यमातून. ठीक आहे. एखाद्याला वाटतं, की सर मला ना बाहेर जायचंय,
फॉरेनमध्ये जायचंय, तर बघा फॉरेनमध्ये सुद्धा ॲग्रीकल्चरला खूप चांगल्या पद्धतीने स्कोप आहे. कॅनडा, जर तुम्ही बाहेर बघितलं बाहेर देशामध्ये, तर शेती मग आपल्यासारखी शेती कष्टकरी लोक कमी आहे. हां, इव्हन बऱ्याच ठिकाणी टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वापरल्या जाते. इस्रायल असेल, इस्रायल ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे येऊन निघून गेलाय. तर कॅनडासारखा देश आहे, ऑस्ट्रेलिया आहे, त्यानंतर UAE आहे, नेदरलँड्स आहे. इथं सुद्धा तुम्ही ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून बाहेर जाऊन आपलं फर्दर एज्युकेशन किंवा बिझनेस सॉरी जॉब जे आहेत हे करू शकता. यासाठी तुम्ही जवळच्या कन्सल्टन्सीला व्हिजिट करा. त्यांच्याकडून त्यांची मदत घ्या. ऑथेंटिक कन्सल्टन्सी बघा. ज्यांनी काही लोकांना प्लेस केलंय अशा लोकांना संपर्क करा. त्यांच्याकडून या कन्सल्टन्सीचे फीडबॅक घ्या आणि कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्ही फॉरेनला सुद्धा ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट जॉब करायला जाऊ शकता. चांगले पॅकेजेस तुम्हाला तिकडे अवेलेबल आहे. फक्त फक्त टर्म्स एंड कंडिशन याच आहे की तुम्हाला तुमच्या फील्डचं नॉलेज जे हे चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. तर ॲज अन ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट किती अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मी आतापर्यंत सांगितल्या, एकदा व्यवस्थित बघा आणि स्वतःला कुठं फिट करता येईल 101% तिथं विचार करा. सोबत जर मला असं वाटतंय, की सर मला एवढं सुचत नाहीये, की मी काय डिसाईड करावं, तर तुम्ही काहीतरी प्लीज सांगता का? तर बघा नॉर्मली मी असं म्हणतो, की जर तुम्ही IBPS, AFO किंवा AFO झालात ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटमध्ये, तर तुम्हाला जवळ-जवळ 6 ते 8 लाख रुपयांचा पर ॲनम पॅकेज आहे. नाबार्ड सारख्या ठिकाणी 7 ते 10 लाख रुपये. त्यानंतर FCIमध्ये 5 ते 7 लाख रुपये. सेंट्रल वेअर हाउसिंगमध्ये 6 ते 9 लाख रुपये. ॲग्रीकल्चर MPSCमध्ये MPSCच्या माध्यमातून ॲग्रीकल्चर जर तुम्ही फील्ड ऑफिसर झालात किंवा कृषी अधिकारी झालात 8 ते 12 लाख रुपये. टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल तर 8 ते 6 ते 15 लाख रुपयापर्यंत जर तुम्ही पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे यासाठी तुम्हाला थोडी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागेल. थोडा स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करावा लागेल आणि जर तुम्ही स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करू शकता, तर चांगल्या पद्धतीने जॉब्स जे आहेत तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, बँकिंग सेक्टरमध्ये बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. बाकी मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे, की या सगळ्या कन्फ्युजनमधून बाहेर कसं पडावं आणि नेमकं कोणतं करिअर सेटल करावं, शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला मिळणार. आता हे झालं ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून मी काय-काय करू शकतो. सर ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून मी काय-काय करू शकतो हे तर मला कळलं. पण ॲज अ जनरल ग्रॅज्युएट म्हणून मी काय-काय करू शकतो ते पण एकदा प्लीज सांगा. तर बघा ॲज अ जनरल ग्रॅज्युएट UPSC पासून तर पार सरळ सेवेपर्यंत पण तुम्ही आहे असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं आजपर्यंत असा व्हिडिओ तुम्ही कधीच बघितला नसेल, जो व्हिडिओ तुम्हाला आत्ता बघायला मिळतोय किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारी माहिती. बघा, जर तुम्ही ॲज अ जनरल ग्रॅज्युएटचा विचार केला, तुम्ही UPSC देऊ शकता. UPSCमध्ये IAS, IPS, IRS, IFS त्यानंतर तुमचं ॲग्रीकल्चर सर्व्हिसेस, UPSCतून कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस देऊ शकता. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून CGL सारखी परीक्षा होते. आता सध्या जाहिरात आली आहे. 12,500 जागांची जाहिरात आहे. जनरल ग्रॅज्युएट म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. कंबाईन हायर सेकंडरी लेव्हल आहे, मल्टीटास्किंग स्टाफ आहे. रेल्वेमध्ये NTPC सारखी एक्झाम आहे. क्लर्क आहे, अकाउंटंट क्लर्क आहे. इथं अप्लाय करू शकता. बँकिंग एक्झाममध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, RBI आहे, नाबार्ड आहे, IBPS आहे, SBI आहे, ग्रामीण बँक आहे, IDBI बँक आहे, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहे. इथं तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये पण येऊ शकता. भारतामध्ये सध्या तरी भारतामध्ये हायेस्ट नंबर ऑफ जॉब देणारं, हायेस्ट नंबर ऑफ रिक्रुटमेंट काढणारं कुठलं सेक्टर असेल, तर सध्या तरी मी म्हणेल बँकिंग सेक्टर आहे. कारण बँकिंग सेक्टरमध्ये सध्या दरवर्षी कमीत कमी 30 ते 40,000 जागा आणि कमीत कमी 15 ते 20 जाहिराती एवढ्या येतात. एवढं अपॉर्च्युनिटी असणारं भारतामध्ये सध्या तरी कुठलंही सेक्टर नाहीये. तर ॲज अ ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून तुम्हाला AFOची एक्झाम देता येते. स्केल 2 देता येते 2 वर्षांच्या एक्सपिरियन्सवर आणि सोबत तुम्हाला प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्कची एक्झाम सुद्धा देता येते. इन्शुरन्समध्ये तुम्हाला जाता येतं. तर अशा भरपूर पर्याय जे आहेत बँकिंग सेक्टरमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ॲज अ जनरल ग्रॅज्युएट म्हणून तुम्ही बँकिंग सेक्टरचा जर अभ्यास केला, तर इन्शुरन्सच्या ज्या 5 कंपन्या आहेत, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारख्या आणि जनरल इन्शुरन्सची एक कंपनी, अशा एकूण 6 कंपन्या आहेत. जनरल इन्शुरन्सच्या 5 कंपन्या आणि लाईफ इन्शुरन्सची एक. अशा 6 कंपन्यांमध्ये तुम्ही जाऊ शकता. या सुद्धा गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. लाख-लाख रुपयांची AOची सॅलरी आहे. स्टार्टिंग सॅलरी यांची 1 लाख रुपयापासून सुरुवात होते. त्यामुळे इथेही ग्रोथ चांगली आहे, पगार चांगला आहे, जॉब स्टेबिलिटी आहे, जॉब सिक्युरिटी आहे. सोबत एखाद्याला वाटतं की सर मला महाराष्ट्र सोडायचं नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये पण स्टेट सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत. ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, तलाठी आहे, क्लर्क आहे, पोलीस कॉन्स्टेबल आहे.
या एक्झाम तुम्ही देऊ शकता. PSI सारखी एक्झाम ग्रुप बीच्या माध्यमातून होते. STI ग्रुप बीच्या माध्यमातून होते. STO ज्याला आपण म्हणतो. असिस्टंट जी आहे ती याच्या माध्यमातून होते, ग्रुप बीच्या माध्यमातून होते. तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एखाद्याला वाटतं की सर मला आणखी मोठं पॅकेज पाहिजे, कॅट द्या, IIM सारख्या ठिकाणून MBA करा, CMAT द्या, मॅट द्या, झॅट द्या, MBA CET द्या. याच्या माध्यमातून MBA करा, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि चांगल्या पॅकेजवर तुम्ही कॅटमधून जर तुम्ही MBA केलं म्हणजे IIM सारख्या एखाद्या संस्थेतून तर 50-50, 60-60 लाखांचे पॅकेजेस बाळगून सुरुवातीपासून तुम्हाला मिळतात. तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे की फर्दर एज्युकेशन एखाद्याला करायचं असेल. त्यानंतर हे झालं जनरल ग्रॅज्युएटसाठी. आता सर तुम्ही एवढं आम्हाला काय सांगितलं, की आता कन्फ्युजनच व्हायला लागलं. हे पण चांगलं वाटतंय, ते पण चांगलं वाटतंय. इकडे जाऊ, तिकडे जाऊ, बिझनेस करू का बँकिंग करू का UPSC करू? लई कन्फ्युजन केलं सर तुम्ही आता. कुठलं तरी एक सांगितलं असतं आम्ही कन्फ्यूज झालो नसतो. आता पते की बात, की नेमकं काय करावं आणि कुणी काय करावं? तुमच्या कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी असतील किंवा 60 विद्यार्थी असतील. तर ते 60चे 60 विद्यार्थी सगळेचे सगळे बाळांनो UPSC करणार आहेत का? नाही. बँकिंग करणार आहेत का? नाही. सगळेच कृषी सेवक करणार आहेत का? नाही. सगळेच पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहेत का? नाही. प्रत्येक जण आपापल्या फील्डच्या स्ट्रेंथच्या हिशोबाने आपापली फील्ड चॉईस करणार आहे, चूज करणार आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल मला ॲग्रीकल्चर क्लिनिक टाकायचं. एखादा म्हणेल माझ्या वडिलांचा ऑलरेडी बिझनेस आहे. मला कशाला काय करायची गरज आहे. एखादं म्हणेल यार मला चांगलं वाटतं सरांनी पोल्ट्री फार्म सांगितलं, ते मी करतो. एखादं म्हणेल मी गोट फार्मिंग करतो. एखादं म्हणेल मी डेअरी करतो. एखादं म्हणेल मी फिश करतो. बरोबर आहे? फिशरी करतो. अ, प्रत्येकाचा वेगवेगळा पिंड आहे. प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रेंथ आहे. मग त्याच्यानुसार प्रत्येकाने काय-काय केलं पाहिजे, एकदा समजून घेऊया, की कुणी काय केलं पाहिजे. कुणी कुठली फील्ड चॉईस केली पाहिजे. सगळ्यात पहिले तुमच्याकडे किती टाईम आहे? तुमच्याकडे फार शॉर्ट टाईम आहे, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा. तुमच्याकडे फार शॉर्ट टाईम आहे, पैसे नाहीयेत, प्रायव्हेट सेक्टर स्टार्ट करा. तुमच्याकडे टाईम नाहीये, पण पैसे आहे, स्वतःचा बिझनेस चालू करा. तुमच्याकडे टाईम पण भरपूर आहे. 2-3 वर्ष तुम्ही अभ्यासाला देऊ शकता. स्पर्धा परीक्षांकडे या, कारण स्टेबल करियर आहे. पर्मनंट जॉब आहे. आयुष्यभराची स्टेबिलिटी आहे. फिक्स सॅलरी आहे. ग्रोथ चांगली आहे. तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहे हे पण मॅटर करतं. तुम्हाला ॲग्रीकल्चरचं नॉलेज खूप चांगलं असेल, तर तुम्ही ॲग्रीकल्चरच्या फील्डकडे जा. तुमचं ॲग्रीकल्चरचं नॉलेज कमी असेल, तुम्ही जनरल ग्रॅज्युएटच्या फील्डकडे या. लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं, की तुमचा इंटरेस्ट जो आहे, हा स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. पण मला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स हा विषय आवडतो. तुम्ही UPSC, MPSC करा. तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ॲग्रीकल्चर आवडतं. तुम्ही बँकिंगकडे या, SSC कडे जा. कुठं जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज आहे सध्या, तोही एक पॅरामीटर असतो. मी खूप अभ्यास केला सर. पण 2-3 वर्ष MPSCने मोठी जाहिरातच नाही काढली. MPSC जाहिरातच नाही आली. मग अभ्यास करूनही काही फायदा होणार नाही. मग अशा केसमध्ये जिथं व्हॅकन्सीज असतात, अपॉर्च्युनिटीज असतात, जाहिराती येतात. असं सध्या मोठं सेक्टर आहे बँकिंग सेक्टर. तिकडे येऊ शकता. अभ्यासक्रम मला खूप अभ्यास करायचा नाही, लिमिटेड अभ्यास करायचा बँकिंगकडे जा. माझं नॉलेज चांगलं आहे, मला वाचायची खूप आवड आहे, UPSC, SSC कडे जा. असं सिलेक्ट करू शकता. अल्टिमेटली सब लोग पैसे के लिए करते हैं. तर करियर ग्रोथ चांगली कुठे आहे? पैसा कुठे चांगला आहे? फॅसिलिटीज कुठे चांगला आहे? UPSC चांगलं करियर आहे, पण टाईम तेवढा आहे का? तुमच्या स्ट्रेंथ रिलेटेड आहे का? बँकिंग चांगलं करियर आहे, तुमच्याकडे वेळ आहे का? तुमचा सिलेबस तुमची शिकण्याची तयारी आहे का? जॉब्स अपॉर्च्युनिटी आहे का? तर असं एकदा तुम्ही स्वतःच्या स्ट्रेंथ वीकनेस बघा आणि त्याच्यानुसार डिसाईड करा. करियर ग्रोथ कुठे चांगली आहे? आज तुम्ही जर गेलात कृषी सेवक सारख्या ठिकाणी, तर खूप स्लो प्रमोशन आहे. जर तेच तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये बँकिंग सेक्टरकडे आलात, तर खूप फास्ट प्रमोशन आहे. प्रोबेशनरी ऑफिसर किंवा एसओ झालात. पुढच्या 3 ते 4 वर्षात तुम्ही ब्रांच मॅनेजर होता, स्केल 2, स्केल 3 होता. पार तुम्ही ब्रांच एखाद्या बँकेचे चेअरमन पण बनू शकता. तर या पद्धतीची ग्रोथ जी आहे, ही बँकिंग सेक्टरमध्ये. मग आता प्रश्न हा येतो, काय डिसाईड करावं? ते तुमच्यानुसार. पण एखाद्याला वाटतं, की सर तुम्ही बँकेचे टीचर आहात, तुम्ही बँकिंग सेक्टरला इतक्या वर्षापासून शिकवता, तर बँकिंग का करावं? तुम्हाला काय वाटतं? बघा बँकिंग करण्यामागचे काही स्पेसिफिक रिझन मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी कमीत कमी 15 ते 20 जाहिराती येतात. सिलेबस लिमिटेड आहे आणि सर्व जाहिरातींसाठी सेम सिलेबस आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस फास्ट अँड ट्रान्सपरंट आहे. 6 महिन्यात पूर्ण सिलेक्शन प्रोसेस संपते. जाहिरात आल्यापासून फायनल सिलेक्शन होईपर्यंत. सॅलरी चांगली आहे. AFOची सॅलरी जवळ-जवळ 70,000 ते 80,000 पासून स्टार्ट होते.
क्लरिकलची सॅलरी 50 ते 60,000 पासून चालू होते. पगार चांगला आहे, फॅसिलिटीज आहे, हाऊस रेंट मिळतं, ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो, डिअरनेस अलाउन्स मिळतो. त्यानंतर तुमचं पार चष्मा घ्यायला सुद्धा पैसे मिळतात. जॉब स्टेबिलिटी तुम्हाला कोणी काढू नाही शकत. प्रमोशनचे चान्सेस आणि हाय चान्सेस आहे गॅरंटी ऑफ सिलेक्शन. तुम्ही जर बघितलं तर बँकिंगमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर अभ्यास चांगला प्रामाणिकपणे केला, तर कोणीच इथून रिकाम्या हाताने जात नाही. तर सिलेक्शनचे चान्सेस चांगले आहेत. त्यानंतर लेस टाइम फॉर सिलेक्शन कंपेअर्ड टू अदर एक्झाम. जर तुम्ही यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, कृषी सेवक, तलाठी, ग्रामसेवक, एस-एस-सी यांचं कंपॅरिझन केलं, तर बँकिंगमध्ये सिलेक्शनला टाईम कमी लागतो. त्यामुळं हाही एक पॅरामीटर आहे. म्हणून बँकिंग तुम्ही निवडू शकता. बाकी मी तुम्हाला जेवढे सेक्टर सांगितले त्यातलं तुम्ही कुठलंही चॉईस करू शकता. त्यातल्या त्यात मी बँकिंग का म्हणतो त्याच्या मागचे हे रिझन्स आहेत. तर मला असं वाटतं ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी कंप्लीटली तुमच्या क्लिअर करून दिल्या. आता तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या टीचरला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवा. बाकी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत आपल्या सारथी एज्युकेशनच्या आणि सारथी ॲग्रीकल्चरच्या चॅनलवर येत राहतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. एखादी गोष्ट जर माझ्याकडनं सुटली असेल अनावधानाने तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बऱ्यापैकी मी ट्राय केलंय की पूर्णपणे इन्फॉर्मेशन देण्याचा. अनावधानाने सुटली असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचा व्हिडिओ मी त्या संदर्भात नक्की बनवेल. काही रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असं वाटलं तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय करू, कमेंटला रिप्लाय करू आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.